श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूंना आणि रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी म्हणजे सद्गुरूंना वंदन करून मी आजचं पुढचं पान वाचत आहे. हॅलो नमस्कार, मी अमर ज्योती खेडकर. आज मी तुम्हाला नित्य गुरुवाणीचं पुढचं पान वाचून दाखवत आहे. आता ह्याच्यामध्ये काय दिले, दुष्टचक्र. तर दुष्टचक्र हे कुठे कधी निर्माण होईल हे सांगता येत नाही. म्हणजे आपण बाहेर चाललोय आणि अचानक बघा ॲक्सिडेंट होतात, काही माहीत नसतं, अचानक गाडी आपली स्लीप होते किंवा म्हणजे मला एक अनुभव आहे असा की मी आणि माझी मैत्रीण आम्ही चाललो होतो आणि नंतर ते लोक तिकडचे म्हणाले की ह्या वळणावर नेहमी अपघात होतात. तर आम्ही चाललो होतो आणि अचानक ती माझी मैत्रीण गाडी चालवत होती आणि अचानक तिची गाडी अशी काय झालं तिलाच कळलं नाही, अशी गोल फिरली आणि आम्ही दोघीही खाली पडलो आणि वळण होतं असं आणि चारी बाजूनी म्हणजे रस्ता होता. नशिबाने मागे किंवा मागणा कुठची गाडी आली नाही. एवढ्या तिकडच्या लोकांनी येऊन आम्हाला उठवलं. आम्हाला दोघींना तसूभरही लागलं नाही. पण ते काय झालं ती म्हणते मला काही कळलं नाही आणि अचानक गाडी अशी गोल फिरली आणि आम्ही पडलो. तर हे जे दुष्टचक्र आहे हे कधी कुठे येईल, कोणाच्या बाबतीत कधी कुठे होईल, म्हणजे घराच्या बाहेर पडल्यावर कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून आपली बुद्धी चांगली ठेवा. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, नेहमी बुद्धी तुम्ही चांगली ठेवा. शतक संपण्यापूर्वीची 10 वर्ष अतिशय त्रासाची असतात. त्याचा सामना करण्यासाठी आपल्या प्रत्येकात ईश्वरी शक्तीचा संचय झाला पाहिजे. यासाठी चिंतन करून शक्ती निर्माण करा. म्हणजे ईश्वरी शक्ती ही आपल्यामध्ये असली पाहिजे, आपल्या हृदयात असली पाहिजे. ती जर आपल्या हृदयात असली ना तर आपल्याला ह्या संकटातनं पण आपण सही सलामत बाहेर पडतो. आपल्याला साधं खर्चट म्हणजे बघा ना, ते एवढी गाडी पडली, आम्ही दोघी पडलो, पण आम्हाला साधं कुठे खर्चटलं पण नाही. म्हणजे दोघींनाही काहीच लागलं नाही. ती माझी मैत्रीण पण, तिला पण अध्यात्माची खूप आवड आहे आणि त्यामुळे आम्ही दोघीही एकदम सही सलामत ह्याच्यातनं बाहेर पडलो. त्यामुळे सद्गुरू काय म्हणतात की आपल्या प्रत्येकात ईश्वरी शक्तीचा संचय झाला पाहिजे. आता ईश्वरी शक्तीचा संचय व्हायचा म्हणजे काय, आपोआप तो संचय काही होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न केले पाहिजेत, तुम्हाला नामस्मरण केलं पाहिजे, तुम्हाला काही श्लोक किंवा काय स्तोत्र, तुम्हाला जे काही अध्यात्माच्या बाबतीत करता येईल ते केलं पाहिजे. त्यामुळे तुमचा तो संचय असा वाढत जातो. मागे मी सांगितलेलं आहे, नामस्मरण करून काय होतं की सतत ते आपण नाम घेत राहतो ना, त्याच्यामुळे आपल्याभोवती असे वलय तयार होतात आणि कुठचंही दुःख म्हणण्यापेक्षा कुठचंही संकट जेव्हा तुमच्यावर येतं त्यावेळेला ते वलय छेदून आपल्यापर्यंत पोचायला वेळ लागतो आणि तिथपर्यंत आपले सद्गुरू किंवा आपले भगवंत. आता देवाला काय सगळे एवढे जनता आहे, सगळ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी असे हे सद्गुरू ठेवलेले आहेत म्हणजे सद्गुरू आहेत ते ईश्वरासमानच आहेत. ते आपल्याला बरोबर त्यातनं बाहेर काढतात. तुम्ही करून बघा, केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ईश्वरी शक्तीचा संचय झाला पाहिजे, यासाठी चिंतन करून शक्ती निर्माण करा. म्हणून मी मागच्या ह्याच्यात सांगितलेलं की प्रत्येकाने मनन चिंतन हे करा. सुरुवातीला थोडा वेळ करा, हळूहळू वेळ वाढवा, पण मनन चिंतन हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. अकारण मनुष्य जातो, विनाकारण बळी पडतो, युद्धे होतात, अकारण कलह होतो, तरुण जीव अकालीच वृद्ध माता पित्यांना सोडून जातात. हे सर्व दुष्ट शक्तीमुळे घडते. आता हे जे घडते, विमानाचे अपघात होतात, ट्रेनचे अपघात होतात, कार जर रस्त्याने जात असतील तर कारचे अपघात होतात. काही म्हणजे जो एखादा माणूस चालवणार असते त्याची काहीच चूक नसते, पण समोरचा येऊन धडकतो त्याला किंवा काहीतरी होतं. हे जे अकारण कलह होतो, तरुण जीव जेव्हा जातात, वृद्ध माता पित्यांना. माझी एक मैत्रीण आहे, त्या दिवशी म्हणजे असंच बोलता बोलता ती म्हणाली की माझा मुलगा 30 वर्षाचा होता आणि अचानक म्हणे त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला. आता बघा, 30 वर्षाचं वय म्हणजे काहीच नाही आहे. आणि अशा ह्याच्यात की आईवडिलांना जेव्हा मुलांची गरज असते त्यावेळेला मुलं गेली की आईवडिलांना किती दुःख होतं. मग हे असं होतं. त्यामुळे गाड्यांचे विमानांचे अपघात होतात, लाखो जीव मृत्युमुखी पडतात.
व दोष विमान चालक व यंत्र तयार करणारे यांत्रिकांना दिला जातो, पण हे सर्व मनुष्य करू शकत नाही. काही काही वेळेला आपल्याला कळत नाही की पायलटची काही चूक नसते, काही विमानात म्हणजे काही प्रॉब्लेम नसतो, आणि ते सगळं चेक करूनच हे करतात ना. पण ही जी दुष्ट शक्ती आहे त्याच्यामुळे हे सगळं होतं, आणि आपण दोष देतो विमान चालकाला किंवा त्या यंत्रणेला, म्हणजे जे हे असतं यंत्र तयार करणारे यांत्रिक असतात त्यांना दोष देतो. पण हा दोष त्यांचा नसतो, हा दुष्ट शक्तीचा असतो. त्याला दोष देणे व्यर्थ आहे. इतकी दुष्ट कामे करण्याची मनुष्याची ताकदच नाही आहे. म्हणजे एवढी म्हणजे विमानाचा अपघात करणं, चालत्या ट्रेनचं अपघात होणं, किंवा कार चालली आणि त्याचा अपघात होणं, हे एवढी ताकद मनुष्याच्या अंगात नाहीच आहे असं सद्गुरू म्हणतात. हे काम त्या दुष्ट शक्तीद्वारेच केले जाते. यासाठी ईश्वराची भक्ती करणे हे सगळ्यात आवश्यक आहे. म्हणजे ईश्वराची भक्ती ही प्रत्येकाने केलीच पाहिजे, तरच तुम्हाला ह्याच्यातनं सुटका तुमची होऊ शकते, किंवा तुम्हाला त्यावेळेला म्हणजे काही सही सलामत बाहेर पडता किंवा काही झालं तरी त्यातनं तुमची सुटका होते. यासाठी ईश्वराची भक्ती करणे आवश्यक आहे, कारण ती दुष्ट शक्ती तुमच्यावर केव्हा व कधी येऊन आदळेल हे आदळणार नाही हे कशावरनं. यासाठी ईश्वर व गुरु यांना एका क्षणाचाही विसर पडून देऊ नका. आता हे बऱ्याच जणांना पटेल. आजकालचं हे कलियुग आहे. आजकालच्या तरुण मुलांना किंवा तरुण काय, आजकालचे म्हातारेच लोकसुद्धा ईश्वराचं काही करायचं नसतं. चंगळवाद आहे सगळा. म्हणजे चंगळ करा, बाकीचं सगळं करा, पण ईश्वराला विसरतात. त्याचं मनन चिंतन काहीही करत नाही. त्यामुळे ईश्वराला क्षणभर विसरू नका असं सद्गुरू सांगतात. म्हणजे तुमच्या ध्यानी मनी तुमचे ईश्वर, तुमचा जो ईश्वर आहे, सद्गुरू आहेत किंवा गुरु आहेत किंवा तुमचा आराध्य दैवत आहे, त्यांना एक क्षणभर पण विसरू नका. सतत नामस्मरण करा, सतत नामस्मरण करा. एकटे असलात, काही कामं करत आहात, तोंडामध्ये नाव घ्या. काही तुम्हाला त्याच्यात कष्ट नाही आहे, फक्त तोंडामध्ये. आणि असं हळूहळू तोंडात नाव घेता घेता ते इतकं आपल्या हृदयात बसून जातं ना, की आपण जरी तोंडाने बोललो नाही ना तरी हृदयातनं, आता समजा तुम्ही श्रीराम घेताय तर श्रीराम 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 असं व्हायला लागतं. किंवा तुम्ही श्री दत्तगुरू घेताय तर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री. तुम्हाला झोपेत पण तुम्हाला कळेल की आपोआप आपल्या शरीरातनं असं हे व्हायला लागतं, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. तर असं हे एक क्षणभर सुद्धा सद्गुरू सांगतात देवाला विसरू नका. म्हणजे संरक्षण कवच हे आपोआप प्राप्त होईल. म्हणजे तुम्ही म्हणाल मी काही केलं नाही, मी काही, माझी गाडी मी घेऊन जात होतो, माझ्या गाडीत सगळं व्यवस्थित आहे, मी सगळे चेक करून घेतलेली, मी हे केलेलं, मी ते केलेलं, हे अचानक तसं झालं, काय झालं मला माहीत नाही. तर हे कधी कसं काय होईल हे सद्गुरू तेच सांगतात की हे कोणालाही माहीत नसतं. तुम्ही बाहेर जाताना, म्हणजे तुम्ही बाहेर जाताना नुसतं संरक्षक कवच तुम्हाला तसं मिळत नाही. हे तुम्हाला वर्षानुवर्ष हे करावं लागतं. त्यावेळेला तुमचं ते संरक्षण तुम्हाला मिळतं. घरातनं बाहेर जाताना नेहमी देवाला नमस्कार करून देवाला सांगावं, देवाशी बोलावं, देवाला सांगावं की मी ह्या कामासाठी बाहेर चाललो आहे किंवा चालले आहे, तुझे आशीर्वाद पाठीशी राहू दे. करून बघा ना ह्याच्यात करणं. म्हणजे आता हे बघा, आता ज्यांना पटेल त्यांनी करा, ज्यांना नाही पटणार त्यांनी सोडून द्या. माझं काम आहे मी हे नित्यगुरुवाणीतनं तुम्हाला सगळं सांगणं, आणि अध्यात्म काय आहे, काय चूक आहे, काय बरोबर आहे हे मला कळलेलं आहे या गुरुवाणीच्या पुस्तकातर्फे. त्यामुळे हे ज्ञान मला असं वाटतं की माझ्याजवळ न ठेवता हे सगळ्यांना द्यावं, म्हणून मी हे सांगत आहे. तुम्हाला पटलं तर करा, नाही पटलं तर सोडून द्या. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. आणि इदं न मम